विधानसभा आश्वासन समितीचा पहिला अहवाल सभागृहात सादर करणे. अध्यक्ष महोदय, मी आपल्या अनुमतीने विधानसभा आश्वासन समितीचा पहिला अहवाल सभागृहात सादर करतो. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी संपूर्ण हा अहवाल अध्यक्ष महोदय हजारो पेजचा अहवाल अध्यक्ष महोदय या ठिकाणी तयार होतो. मोठ्या प्रमाणात त्याचं वाचन करावं लागते आणि त्याच्या माध्यमातून अध्यक्ष महोदय मुख्यमंत्री महोदयांनी प्रयत्नांनी शासकीय कामकाज यशस्वीपणे पेपरलेस करण्यात आले असून अध्यक्ष महोदय महाराष्ट्र विधानसभेत घेतलेल्या निर्णयानुसार समिती हा अहवाल पेपरलेस करून विधानसभेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला आहे. आश्वासन समितीच्या बैठकीमध्ये सन्माननीय आमदार उपस्थित राहतात. त्या बैठकीमध्ये जिल्ह्याचे व मंत्रालयामधील वरिष्ठ अधिकारी अध्यक्ष महोदय त्या बैठकीमध्ये उपस्थित राहिले पाहिजे, अन्यथा त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाईचा प्रस्ताव आम्ही सभागृहामध्ये आणू. त्याचप्रमाणे अध्यक्ष महोदय या ठिकाणी 2016च्या पहिल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये एकूण 1188 आश्वासन देण्यात आले. त्यामध्ये विधानसभा आश्वासन समितीने एकूण 11 बैठकी घेऊन त्यापैकी 491 आश्वासन समितीचं वाचन करून निकाली काढले. त्याचप्रमाणे अध्यक्ष महोदय 53 आश्वासनासंदर्भात विभागीय साक्षी या ठिकाणी अध्यक्ष महोदय आम्ही घेणार आहे. तसेच अध्यक्ष महोदय प्रलंबित आश्वासन एकूण 5204 एवढे आहेत. तसेच अध्यक्ष महोदय मुख्य सचिवांनी अध्यक्ष महोदय एका महिन्यामध्ये किमान या आश्वासनासंदर्भात प्रशासनाची एक बैठक घ्यावी. त्याचप्रमाणे अध्यक्ष महोदय जे मंत्री या ठिकाणी आश्वासन देतात, या सभागृहाच्या सगळ्या आमदारांच्या भावना असतात, महाराष्ट्राचे प्रश्न असतात. मंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनासंदर्भात आपल्या दालनामध्ये जर त्याच्या बैठकी घेतल्या तर एवढ्या मोठ्या प्रमाणात आश्वासन प्रलंबित राहणार नाही. अध्यक्ष महोदय अशा प्रकारची अध्यक्ष महोदय आपल्या माध्यमातून विनंती करतो, कारण आज या सभागृहामधले अध्यक्ष एवढे डिसिप्लिनप्रमाणे सभागृह चालवतात, शिस्तीने सभागृह चालवतात. त्या शिस्तीने अध्यक्ष महोदय आश्वासन समितीच्या बैठका झाल्या पाहिजे. आश्वासन समितीमध्ये बैठकीमध्ये जिल्ह्याचे वरिष्ठ अधिकारी, महाराष्ट्रातले वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहिले पाहिजे, कारण की आम्ही 9-9 तास अध्यक्ष महोदय या ठिकाणी वाचन घेतो, सगळ्यांचं म्हणणं ऐकून घेतो अध्यक्ष महोदय. पण त्यानंतरसुद्धा अध्यक्ष महोदय जर या पद्धतीनं अधिकारी उपस्थित राहिले नाही अध्यक्ष महोदय तर आम्ही समितीतर्फे कारवाई करू. त्याचप्रमाणे अध्यक्ष महोदय मंत्र्यांनीसुद्धा या सभागृहामध्ये जे आश्वासन देतात त्या संदर्भामध्ये मंत्र्यांनीसुद्धा आमदारांच्या भावना, महाराष्ट्र जनतेच्या भावना डोळ्यासमोर ठेवून त्याच्या बैठकी आपल्या दालनामध्ये घेतल्या पाहिजे, जेणेकरून हे आश्वासन पूर्ण होईल. आपण अध्यक्षमध्ये वेळ दिल्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद. महत्वाचा विषय नाही अध्यक्ष महाराज, आपल्या नेतृत्वामध्ये संसदीय कामकाज धारदार व्हावं, त्या प्रभावी व्हावं या दृष्टीने सर्वच जण सूचना देतात आणि आपण सुद्धा या संदर्भामध्ये नेहमी निर्देश देता. शेवटी आम्ही तुम्ही आज आहोत, उद्या असणार नाही, पण शेवटी हम रहे ना रहे, भारत ये रहना चाहिए, विधानसभा ये रहनी चाहिए, लोकशाही ये रहनी चाहिए. ते स्वतः माझ्या माहितीप्रमाणे आश्वासन समितीचे अध्यक्ष आहे. अध्यक्ष महाराज ते जेव्हा आश्वासन समितीचा अहवाल मांडत आहे तेव्हा त्यांची हतबलता ऐकतानाच कसतरी वाटत होतं अध्यक्ष महाराज, की अधिकारी येत नाही म्हणजे मंत्रालयात सुद्धा जादूचं पाणी देणारे काही अशोक थोरात नामक अधिकारी दिसत आहेत. अंधश्रद्धा तशी अंधबुद्धी सुद्धा धोक्याची आहे. आणि अध्यक्ष महाराज मी स्वतः अनुभवला आहे की इथं आश्वासन विचारे मंत्री महोदय अतिशय उत्तम पद्धतीने हृदयाने आश्वासन देतात आणि अधिकारी अध्यक्ष महाराज त्या आश्वासनाच्या संदर्भात फाईलवर, मग ते चित्रपटाचं गाणं आहे ना तर्कसंगत, नशा शराब में होती तो नाचती बोटल. अरे असं लिहायचं की तर्कसंगत म्हणजे ते म्हणतात की शराब में नशा होती तो बॉटल नाचती, हे काय आश्वासन पूर्ण होऊ शकत नाही. अरे बाबा बॉटल नाचत नाही, पिगेनी माणूस नाचतो एवढी समजण्याची जर अंधबुद्धी असेल आणि आश्वासन म्हणजे मी अनुभवलं आहे. गोंडवाना विद्यापीठाचं उपकेंद्र मंत्री मंडळ म्हणाले होय होणारच, फाईल गेली तिकडे ते लिहितात. म्हणजे आम्हाला काही जनतेने चिंता करायला पाठवलं नाही, चिंता सर्व त्यांनाच आहे. अशोक थोरातच्या हे आधुनिक कर्मचारीचे रूप आहे. म्हणून अध्यक्ष महाराज ही गंभीरता आहे. माझी आपल्याला विनंती आहे अध्यक्ष महाराज की सन्माननीय अध्यक्ष
आश्वासन समिती. आणि इथंच नाही, आता एक नवीन पद्धत आली, तुमच्या लक्षात आणून देतो. आश्वासन इथं द्यायचं, आश्वासन समिती समोर अधिकारी मंत्र्यांना पटवतात. म्हणजे जसं अशोक थोरातच मंत्र्यांना फसवू शकतो असं नाही आहे, हे अधिकारी फसवतात आणि ते आश्वासन समितीकडे पत्र देतात की मी विधानसभेत दिलेलं आश्वासन हे मागे घेतोय. आश्वासन, आणि हे आश्वासन फक्त शब्दात नाही आहे, साक्षीदार हे एवढे सर्व महान नेते आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर दिलेलं आश्वासन हे जर अधिकारी सांगत असतील की आम्ही हे पूर्ण करणार नाही, आणि अध्यक्ष महाराज आश्वासन समितीकडे पत्राचा गठ्ठा आहे, हे आश्वासन आम्हाला मान्य नाही, शेवटी राज्य कोण चालवतं? राज्य आम्ही. माझी विनंती आहे, हात जोडून विनंती आहे अध्यक्ष महाराज, उद्या अध्यक्ष महाराज या घटनांवर आज लक्ष दिलं नाही आणि हे जादूचं पाणी असंच लोकशाहीवर भारी झालं तर अध्यक्ष महाराज नक्की सांगतो की हे वाईट आहे आणि हे वाईट होऊ नये. तर हे जे अध्यक्ष महोदयांनी मांडलं, तुम्ही सर्व गटनेत्यांची, तुम्हाला योग्य वाटतं तर मला बोलवा, पण हे अस्त्र पुन्हा धारदार केलं पाहिजे. या सभागृहाला जर काम चुकार अधिकारी हे घाबरत नसतील, चांगले अधिकारी निश्चितपणे घाबरू नये. नियमाच्या चौकटीत वागणाऱ्यांनी बिलकुल घाबरायचं नाही. पण अध्यक्ष महाराज हे कामचोर असे जे अधिकारी आहेत, अध्यक्ष महाराज माझी हात जोडून विनंती आहे की तुम्ही हा निर्णय करू शकता, तुम्ही हा निर्णय करावा. आणि आग्रही भूमिका आहे. मग आमच्या आमदार राजू तोडसामनी हक्कभंग मांडला, तुमच्या हृदयातून एक आवाज आला पण येऊन थांबगा, तुम्ही तर हक्कभंग समितीकडे स्वीकारणार होते. पण नंतर अध्यक्ष महाराज ज्या महाराष्ट्रात रामशास्त्री प्रभूने शिक्षा दिली, नीप तोडली, टाकेची नीप तोडली, राजीनामा देऊन निघून गेला. आमची विनंती आहे, तुम्ही फक्त नीप तोडा. अध्यक्षांना पण सोडणार नाही का? नाही, तुम्ही फक्त नीप तोडा एवढी आमची इच्छा आहे, एवढीच हात जोडून विनंती आहे की हा विषय गंभीरतेने घ्या. नाही तर या सभागृहाच्या कामकाजामध्ये आत्म्या विना शरीर, इंजिन विना गाडी, पेट्रोल विना स्कूटर अशी आमची अवस्था. सन्मान्य सदस्य रवी राणाजींनी, सन्मान्य सदस्य सुधीर भाऊ मुनगंटीवार साहेबांनी आज आश्वासन समितीच्या कामकाजासंदर्भात जी भावना व्यक्त केलेली आहे ती खरोखरच अत्यंत गंभीर आहे. कमिटी म्हणजेच आपल्या समित्या या विधिमंडळाचा आत्मा समजला जातो आणि जर का कमिटीचं कामकाज होण्यासंदर्भात जर कुठचेही अधिकारी कुठच्याही प्रकारचा विलंब करत असतील किंवा समितीसमोर येण्यासाठी पाठीपुढे करत असतील तर ह्याच्यापेक्षा गंभीर बाब दुसरी होऊ शकत नाही. एका अर्थाने असं करून आपण विधिमंडळाचं सार्वभौम्यता कॉम्प्रोमाइज करण्याचं काम करत आहात. हे मुळीच सहन केलं जाणार नाही. यापुढे जर का कोणत्याही समितीत अधिकाऱ्याची अनुपस्थिती या संदर्भात माझ्याकडे कळवण्यात आली तर त्या अधिकाऱ्याला त्वरित आपण त्याच्यावरती योग्य ती कारवाई करू. चला, अहवाल कुठचा बाकी आहे? ठीक आहे, तुम्ही रवी राणा साहेब अहवाल मांडायचा राहिलाय, मांडलं. विधानसभा आश्वासन, एक मिनिट, विधानसभा आश्वासन समितीचा पहिला अहवाल सभागृहात सादर करण्यात आला. सदर अहवाल विधिमंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल.